नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमधील महाघोटाळा, 22 कोटींचा स्वाहा, पाण्याचा थेंब नाही। वडशे धरणाचा 25 वर्षांचा वनवास, हे आहे श्रीवर्धनमधील धक्कादायक वास्तव। तब्बल 25 वर्ष उलटून गेली, पण धरण काही पूर्ण झालं नाही। कोट्यवधी रुपये खर्च झाले, कागदावर पाणी आलं, पण प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांच्या नशिबी फक्त कोरडं आले आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला असं चित्र पाहायला मिळत आहे। श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत वावे धरणाचा हा खेळ म्हणजे प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे की कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा। आज आम्ही याचा उघड पर्दाफाश करणार आहोत। श्रीवर्धन पासून अवघ्या 15 किलोमीटरवर असलेल्या या प्रकल्पाला सन 2001 मध्ये मंजुरी मिळाली। तेव्हा मूळ किंमत होती फक्त 9 कोटी 10 लाख रुपये। 2005 मध्ये काम सुरू झालं, पण 2009 पासून हे काम ढिम्म पडलंय। 2014 मध्ये खर्च वाढवून 24 कोटी केला गेला आणि ऑगस्ट 2018 पर्यंत तब्बल 22 कोटी 20 लाख रुपये खर्च झाल्याची नोंद सरकारी कागदावर आहे। पण ग्रामस्थ विचारतायत, हा पैसा गेला कुठे? कारण जमिनीवर पाण्याचा थेंब नाही। अधिकाऱ्यांच्या लाल फितीमुळे हा प्रकल्प आता तब्बल 100 कोटींच्या घरात पोहोचण्याची भीती आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांची अवघ्या 1000 रुपये एकरी दराने जमिनी लाटून क्रूर थट्टा केली गेली। म्हणूनच वडशेत वावेचे सरपंच मनोहर सावंत यांनी थेट इशारा दिलाय, एकतर पाणी द्या, नाहीतर आमच्या जमिनी व्याजासह परत करा, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल। 22 कोटी रुपये पाण्यात गेलेत आणि आता तर प्रशासनाचा मनमानी कारभार थेट शेतकऱ्यांच्या हक्काच्या सातबाऱ्यावर थयथयाट करतोय। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि कोणताही मोबदला न देता थेट जमिनीतून अनधिकृत कालवे खोदण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याच अन्यायाविरोधात आता मनसे थेट मैदानात उतरली आहे। मनसे नेते सुमित सावंत, तालुका अध्यक्ष मुद्रास तोंडळेकर आणि सोशल मीडिया प्रमुख सुनील रिकामे यांनी थेट घटनास्थळी जाऊन बेकायदेशीर कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाहीर इशारा दिलाय। 25 वर्षात 22 कोटी खर्च करूनही धरणात पाणी साठत नाही आणि आता हक्काचा मोबदला मागणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतात हे अधिकारी बेकायदेशीरपणे कालवे खोदतायत। ही प्रशासनाची निव्वळ दादागिरी आहे। जर शेतकऱ्यांना तात्काळ सुधारित मोबदला मिळाला नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने कंत्राटदार आणि पाटबंधारे विभागाचे कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही। या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही। आता आमचे प्रशासनाला थेट सवाल आहेत, 25 वर्षापासून हा प्रकल्प पांढरा हत्ती बनून का ठेवला आहे? 22 कोटी रुपये नेमक्या कोणाच्या घशात गेले? 8 गावांतील 423 हेक्टर जमीन सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? आता पाहायचं हेच आहे की या डिजिटल रिपोर्ट नंतर तरी सुस्त लोकप्रतिनिधींना जाग येते का, की नागरिकांचा हा वनवास असाच सुरू राहतो? या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।